तिसरा डोळा, तिसरा डोळा. नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सतीश चव्हाण. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कुपवाड्यातील डबल मर्डर घटनेच्या निषेधार्थ येत्या 21 ऑगस्ट रोजी सांगली आणि मिरज शहर बंदचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपीस फासावर लटकावे, दुर्दैवी मुलांना पोलीस संरक्षण द्यावे, त्यांना भविष्यात सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, अशा मागण्या सरकारकडे करणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले. आणि त्यामुळे राज्य सरकारकडे आमची मागणी अशी आहे की तात्काळ हे फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण द्यावं. हर्षद निंबाळकर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी. या सगळ्या प्रकरणामध्ये जी त्यांची मुलगी आहे फिर्यादी आणि तिचा भाऊ आहे, हे दोघं, तो साक्षीदार आहे, ही फिर्यादी आहे, अन्य काही साक्षीदार आहे, यांना पोलीस संरक्षण द्यावं. कारण ही लोक कुठल्या दाराला जातील याचा काही नेम नाही. आणि म्हणून ते लहान मुलगी आणि मुलगा यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं. या मुलांचं वय कमी आहे, 16 वर्ष वय आहे मुलीचं, 12 वर्षाचा मुलगा आहे, आणि आता ते निराधार झालेले आहेत, अनाथ झालेले आहेत. त्यांच्या आजी आजोबा तिकडं गावाकडे राहतात, ते अंतर्नाशी खेळून आहेत. त्यांचा तुमचा तोही गवंडी काम करतो, हातावरचं पोट आहे. आत्या ईश्वरपूर राहते, त्यांचं पण हातावरचं पोट आहे. आणि म्हणून यांचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर यांची शैक्षणिक पात्रता बघून त्यांना सरकारी सेवेमध्ये सामील करून घ्यावं, अशी मागणी आमची सरकारकडे आहे. चार्जशीट लवकर दाखल करावं. जसं नसरापूरच्या प्रकरणामध्ये चार्जशीट लवकर दाखल केलं, जतमध्ये उंदीला जे प्रकरण घडलं त्यामध्ये 12 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केलं, तशा पद्धतीनं चार्जशीट दाखल करून विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या केसला लवकर न्याय द्यावा आणि तात्काळ त्या खरीद शेखला फासावरती चढवावं, ही आमची मागणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अशी घटना घडली सांगलीमध्ये की काही दोष नसताना निष्पाप हिंदू बांधवांचा बळी दोघांचा गेलेला आहे, मर्डर झालेला आहे. आणि म्हणून 21 तारखेला 21 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर सांगली आणि कुपवाड शहर बंद राहणार आहे. आणि सकल हिंदू समाजाच्या भावना आहेत की लोकांनी उत्स्फूर्तपणे या सगळ्या मोर्चामध्ये सामील व्हावं. शिवतीर्थ मारुती चौकातून हा मोर्चा निघेल महानगरपालिकेपर्यंत. हजारोच्या संख्येनं सगळ्या लोकांनी यामध्ये सामील व्हावं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.